राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा 2,000 रुपये, म्हणजेच या दोन हप्त्यांचे एकत्रित मिळून 4,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत, तर त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे। ती यादी सुद्धा बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला आहे। जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12,000 रुपये आलेले असतील, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्त्यांचे 38,000 रुपये विस्तार सुद्धा झालेले असतील, तर तुम्हाला लगेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। कारण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये 52 लाख शेतकरी बांधव आहेत आणि हे 52 लाख शेतकरी बांधव या दोन्ही योजनांसाठी पात्र सुद्धा ठरलेले आहेत। म्हणजेच एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यासाठी आज काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, उद्यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड आणि परवासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेले आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तार होतील, कोणते शेतकरी बांधव पात्र ठरतील, कोणते शेतकरी बांधव या दोन्ही हप्त्यांसाठी अपात्र ठरतील, तर याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे। तर ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होतील। जर तुम्ही ही माहिती अर्धवट पाहिली तर तुमचं नुकसान होऊ शकतं, तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत होतात, विचारपूस करत होतात की कधी हप्ता येईल, कधी हप्ता येईल। तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या दोन्ही हप्त्यांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत। तर ते पात्र शेतकरी बांधव कोणत्या जिल्ह्यामधील आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, त्यानंतर आपण बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। म्हणजेच सर्व बँकेमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार नाहीत, काही प्रमुख बँकेमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। जर तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। म्हणजेच प्रमुख जिल्हे आणि प्रमुख बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकरी बांधव या दोन्ही योजनांचे लाभार्थी आहेत आणि हे 52 लाख शेतकरी बांधव कधी हप्ता येईल, कधी हप्ता येईल याची वाट सुद्धा पाहत होते। परंतु त्या 52 लाख शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। तर हे जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। परंतु शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील अशा शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नसतील अशा शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार नाही। या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, बँकांवरती सुद्धा काही महत्त्वाचे नियम लागू सुद्धा करण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव या बँकांच्या नियमांचं पालन करतील
अशा शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। तर त्या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। त्यासोबत बँकेवरती कोणकोणते नियम लागू करण्यात आलेले आहेत, शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा कोणकोणत्या नियमांचं पालन करायचं आहे त्याची माहिती सुद्धा आलेली आहे। बघा, आज आरबीआय बँकेकडून सर्व बँकांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत की सर्व बँक खातेधारकांनी या नियमांचे पालन करायचे आहे, अन्यथा तुमचं बँक खातं बंद होऊ शकतं, तुमचे दोन्ही हप्ते बंद सुद्धा होऊ शकतात। बघा, बँकेचा पहिला नियम म्हणजे जर तुम्ही 1 वर्षामध्ये बँक खात्याची केवायसी केलेली नसेल तर तुमचं बँक खातं सुद्धा बंद होऊ शकतं। बघा, पहिलाच नियम बँकेने घातलेला आहे की तुम्ही बँक खात्याची केवायसी करा। दुसरा नियम म्हणजे त्या बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक करा। तिसरा नियम म्हणजे त्या बँक खात्यासोबत पॅन कार्ड लिंक करा। आणि जो चौथा नियम लावण्यात आलेला आहे तर तो चौथा नियम म्हणजे बँकेमध्ये 1000 रुपये तरी ठेवायचे आहेत। बघा, जे शेतकरी बांधव बँकांचे नियम पाळतील, बँकांच्या नियमांचं पालन करतील अशा शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। आता आपण बँकांची यादी बघून घेऊयात। जर तुमचं बँक खातं या बँकेपैकी असेल तरच तुमची प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। तर या बँका पुढील प्रमाणे आहेत, तुम्ही सुद्धा पाहायचे आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या प्रमुख बँकेपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। त्यानंतर दुसरी बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक, जर तुमचं बँक खातं पोस्ट बँकेमध्ये असेल तरी पण तुमची प्रतीक्षा संपणार आहे। त्यासोबत तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक, चौथी बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, पाचवी बँक म्हणजे ICICI बँक, सहावी बँक म्हणजे IDBI बँक, सातवी बँक म्हणजे HDFC बँक, आठवी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, नववी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, दहावी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 11वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 12वी बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक। बघा शेतकरी बांधवांनो, 12 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेला आहे। जर तुमचं बँक खातं या 12 बँकेमध्ये नसेल, दुसऱ्या बँकेमध्ये असेल तरी पण तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही याची माहिती कृषी मंत्र्यांनी सुद्धा दिलेली आहे। कृषी मंत्री काय म्हटलेले आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आता आपण बघून घेऊयात की कोणकोणते शेतकरी बांधव पात्र ठरतील, कोणते शेतकरी बांधव या दोन्ही हप्त्यांसाठी अपात्र ठरतील, तर त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा, आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, या अगोदर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते आणि PM किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्ते सरसकट सर्व शेतकरी बांधवांना सोडण्यात आलेले होते, परंतु शेतकरी बांधवांनो या दोन्ही योजनांमध्ये भरपूर असे नागरिक आहेत की त्यांच्याकडे शेती नाही तरी पण त्यांनी नकली सातबारा काढला, नकली आठ उतारा काढला, सर्व कागदपत्रे नकली तयार केले, नकली बनावट कागदपत्रे तयार करून या दोन्ही योजनांचे हप्ते घेतल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले होते। तर हे सरकारच्या निदर्शनास आल्यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण अशा पात्रता सुद्धा घातलेले आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील, ज्यांच्याकडे खरोखर जमीन असेल, खरोखर योजनेसाठी पात्र असेल, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होतील। तर त्या पात्रता पुढील प्रमाणे आहेत, अगदी 1 मिनिटामध्ये पात्रता बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दोन्ही हप्त्यांसाठी प्रमुख 4 पात्रता घातलेल्या आहेत। तर याच्यामधील तिसरी पात्रता आणि चौथी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। जर तुम्ही या तिसऱ्या पात्रतेमध्ये आणि चौथ्या पात्रतेमध्ये जर बसला नाहीत तर तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल, तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। पुढच्या वर्षांमध्ये सुद्धा या दोन्ही योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। बघा, पहिली पात्रता दुसरी पात्रता जास्त महत्त्वाची नाही तरी पण तुम्ही ऐकायची आहे, परंतु तिसरी पात्रता आणि चौथी पात्रता ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका। तुमचं जे महत्त्वाचं काम चालू असेल तर ते काम 2 मिनिटं बाजूला ठेवा, परंतु ही महत्त्वाची माहिती ऐकायची आहे, अन्यथा तुमचे दोन्ही हप्ते बंद सुद्धा होऊ शकतात। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल अशा शेतकरी बांधवांना या योजनेमधून
अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे। बघा, पहिली पात्रता तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असावी। जर जास्त जमीन असेल तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे। बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। त्यासोबत दुसरी पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल अशा शेतकरी बांधवांना याचा लाभ सुद्धा घेता येणार नाही। परंतु शेतकरी बांधवांना तिसरी पात्रता आणि चौथी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्ही 2 मिनिटं इकडे लक्ष देऊन हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। बघा, तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी म्हणून या 2025 सालामध्ये सरकारी कार्यालयामध्ये कामगार लागलेला असेल तर तुम्हाला या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार नाहीत। बघा, शेतकरी बांधवांनो, तुमचा मुलगा सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी म्हणून लागलेला असेल तर तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार नाहीत। बघा, यामध्ये पोलीस असेल, वकील असेल, तलाठी असेल, सरकारी शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, प्राध्यापक असेल, रेल्वे कर्मचारी असेल, यांसारख्या सरकारी क्षेत्रांमध्ये तुमच्या घरामधील एखादी व्यक्ती कामगार म्हणून लागलेली असेल तर तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार नाहीत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, जर तुम्हाला या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे। बघा, पहिल्या 2 पात्रता जास्त महत्त्वाच्या नव्हत्या, परंतु तिसरी आणि चौथी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। तुम्हाला तिसरी पात्रता सांगितलेली आहे, तर ती तिसरी पात्रता म्हणजे घरामधील कोणती व्यक्ती सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। परंतु जे चौथी पात्रता आहे तर या चौथ्या पात्रतेमुळे भरपूर शेतकरी बांधव अपात्र सुद्धा होणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो, 1 मिनिट हा व्हिडिओ पहा, चौथी पात्रता तुम्हाला समजणार आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अजून फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर तुमचे दोन्ही हप्ते बंद सुद्धा होणार आहेत। तशा संबंधित केंद्र शासनाकडून राज्य सरकारकडे याद्या सुद्धा आलेल्या आहेत। ज्या शेतकरी बांधवांनी अजून फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल किंवा जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून अपात्र करण्यात येणार आहे। यांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार नाहीत। बघा, तिसरी पात्रता सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावे आणि चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे। बघा, जे शेतकरी बांधव 4 पात्रतेमध्ये बसत असतील अशा शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। तर बघा, शेतकरी बांधवांनो, आपण पात्रता बघितलेली आहे, सोबतच कोणकोणती कामे करायला लावलेली आहेत ती कामे सुद्धा बघितलेली आहेत। त्यासोबत कोणत्या बँकेमध्ये पैसे विस्तांतर होतील, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाही त्या बँका सुद्धा सांगितलेल्या आहेत। तर आता आपण जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक या जिल्ह्यांची यादी ऐकायची आहे। जर तुमचा जिल्हा असेल तर तुमची लवकरच प्रतीक्षा सामणार आहे। बघा, याच्यामध्ये सातारा जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा आहे, अहिल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा असेल, त्यासोबत नागपूर जिल्हा असेल, वर्धा जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, परभणी जिल्हा, बीड जिल्हा असेल, त्यासोबत गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, त्यासोबत भंडारा जिल्हा, या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 19 हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा झालेला होता। तर त्या फेब्रुवारी महिन्यापासून आता 4 महिने पूर्ण होऊन सुद्धा गेलेले आहेत। म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असेल की प्रत्येक 4 महिन्यानंतर नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर होत असतो। तर या 19 हप्त्याला 4 महिने पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20 हप्ता विस्तांतर होईल। परंतु शेतकरी बांधवांनो, नमोच्या 7व्या हप्त्यासाठी तुम्हाला अजून प्रतीक्षा सुद्धा करावी लागू शकते, कारण नमोच्या हप्त्याला अजून 4 महिने पूर्ण झालेले नाहीत, परंतु लवकरच नमोचा हप्ता सुद्धा विस्तांतर होईल। बघा, शेतकरी बांधवांनो, राज्याच्या कृषी मंत्र्यांना आज पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेला होता की या दोन्ही हप्त्यांचे पैसे कधीपासून विस्तांतर होतील। तर त्यांनी सर्व शेतकरी बांधवांना महत्त्वाची कामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आधार कार्ड लिंक आहे का, ही सर्व कामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत, परंतु सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वपूर्ण अशी कामे सुद्धा करायची आहेत।